अलीकडेच टीव्हीएस क्रेडिटकडून लोन घेतलंय? तुमच्या फायनान्शियल प्रवासाबाबत मनपूर्वक अभिनंदन. परंतु सतर्क रहा, कारण फसवणूकदार बनावट कॉल्स आणि दिशाभूल करणाऱ्या आश्वासनांसह कस्टमर्सना लक्ष्य करतात. चला पाहूया ते कस्टमर्सना कशा प्रकारे फसवण्याचा प्रयत्न करतात. हॅलो, शुभ दुपार. मी टीव्हीएस क्रेडिटकडून बोलत आहे. तुमच्या लोन डिस्बर्समेंटमध्ये त्रुटी झाली आहे. तुमच्यासाठी अधिक रक्कम मंजूर झाली होती, परंतु कमी प्राप्त झाली. आम्ही तुमच्यासोबत शेअर करीत असलेल्या अकाउंट तपशिलामध्ये तुम्हाला आधीच प्राप्त झालेले लोनचे पैसे ट्रान्सफर करा आणि आम्ही त्वरित उच्च मंजूर लोन ट्रान्सफर करू. तुमच्याकडून पैसे उकळण्याचा हा फसवणुकीचा प्रयत्न आहे. लक्षात ठेवा, टीव्हीएस क्रेडिट तुम्हाला आधीच वितरित केलेली लोन रक्कम परत करण्यास कधीही सांगणार नाही. कशाकडे लक्ष द्याल? फसवणूकदार अनेकदा वैयक्तिक मोबाईल नंबरवरून कॉल करतात आणि तुम्हाला खासगी बँक अकाउंट किंवा वैयक्तिक यूपीआय पेमेंट लिंक्सवर पैसे ट्रान्सफर करण्यासाठी निर्देशित करतात. हे एक स्पष्ट चेतावणी संकेत आहे. चला आणखी एका फसवणुकीच्या प्रयत्नावर नजर टाकूया. शुभ संध्याकाळ. मी टीव्हीएस क्रेडिटकडून बोलत आहे. तुम्हाला अगदी कमी इंटरेस्ट रेटवर जास्त लोन मिळत आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचे सध्याचे लोन पूर्ण करून बंद करावे लागेल. कृपया आम्ही तुमच्यासोबत शेअर करीत असलेल्या अकाउंट तपशिलामध्ये थकीत बॅलन्स ट्रान्सफर करा. हा आणखी एक अतिशय सामान्य स्कॅम आहे. फसवणूकदार कस्टमर्सना अधिक चांगल्या लोनचे खोटे आश्वासन देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर त्यांच्यावर दबाव टाकून सध्याचे लोन बंद करण्यासाठी आणि पैसे फसवणूकदारांच्या वैयक्तिक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायला भाग पाडतात. यात फसू नका. टीव्हीएस क्रेडिट तुम्हाला दुसरे लोन घेण्यासाठी कधीही आधीचे लोन बंद करण्यास सांगणार नाही आणि आम्ही तुम्हाला कधीही एखाद्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास सांगणार नाही. कृपया लक्षात ठेवा, नेहमी अधिकृत टीव्हीएस क्रेडिट चॅनल्सद्वारे तुमचे पेमेंट करा, जसे की टीव्हीएस क्रेडिट वेबसाईट, साथे ॲप, टीव्हीएस क्रेडिट ब्रांच ऑफिस किंवा मान्यताप्राप्त पार्टनर आउटलेट्स. कधी कधी रिपेमेंटची आठवण करून देण्यासाठी किंवा थकीत रक्कम तपासण्यासाठी टीव्हीएस क्रेडिटचा अधिकृत कलेक्शन प्रतिनिधी मोबाईलवरून कॉल करू शकतो. हे टीव्हीएस क्रेडिटचे अधिकृत प्रतिनिधी असतात. तथापि अशा परिस्थितीतही ते नेहमीच तुम्हाला केवळ अधिकृत टीव्हीएस क्रेडिट चॅनल्स जसे की टीव्हीएस क्रेडिट वेबसाईटसाठी मोबाईल ॲप्लिकेशन, आमचे ब्रांच ऑफिस किंवा मान्यताप्राप्त पार्टनर आउटलेट्सद्वारे तुमचे रिपेमेंट करण्यासाठी गाईड करतील. जरी कोणी कंपनीचा प्रतिनिधी असल्याचा दावा करत असेल तरी कधीही वैयक्तिक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करू नका. जर तुम्हाला कधीही संशयास्पद कॉल्स आले तर फसवणूकदारांसोबत बोलणं टाळा. त्याबाबत त्वरित टीव्हीएस क्रेडिट कस्टमर केअरला रिपोर्ट करा आणि 1930 डायल करून सायबर क्राईम हेल्पलाईनला सूचित करा. तुम्ही संचार साथी पोर्टल किंवा मोबाईल ॲप्लिकेशनवर देखील असे नंबर रिपोर्ट करू शकता. त्वरित रिपोर्ट केल्यानं तुमचं संरक्षण तर होतच, शिवाय फसवणूकदारांविरुद्ध लगेच कारवाई होण्यासाठी मदत होते. टीव्हीएस क्रेडिटमध्ये तुमची फायनान्शियल सिक्युरिटी हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सतर्क रहा, तुमच्या कष्टाने कमावलेल्या पैशाचे रक्षण करा आणि लक्षात ठेवा, फसवणूकदार फसवतात, परंतु विजय जागरूकतेचाच होतो.